Welcome to all 11th standard students. Today we will see what is the form, our chapter name is 4th, that name is forms of business organization, व्यवसाय संघटनांचे प्रकार. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहणार आहोत व्हॉट इज प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन, खाजगी क्षेत्र काय आहे, त्याचे इंट्रोडक्शन्स, मिनिंग, फीचर्स, मेरिट्स आणि डिमेरिट्स हे आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट. सो व्हॉट इज प्राइवेट सेक्टर ऑर्गेनाइजेशंस, खाजगी क्षेत्र काय है, उसमें हम देखने वाले इंट्रोडक्शंस. प्राइवेट सेक्टर इंक्लूड्स ऑल डिफरेंट टाइप्स ऑफ इंडिविजुअल और कॉर्पोरेट एंटरप्राइजेस. Private sector enterprises are owned and managed by the private entities. These private sector enterprises are mostly characterized by certain common characteristics like private entities, profit motive, ownership and management in a private hands, etc. Nowadays, the private sector in the form of corporate industrial units are normally owned by the shareholders and managed by the professional managers, where they are not only guided by profit motive but also by the expansions, consolidations, arousing and social concessions, social responsibilities, social welfare, etc. खाजगी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि काही कंपनी व्यवसायांचा समावेश होत असतो. या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्तींच्या मालकींचे असून त्यांच्याकडनं जे क्षेत्र आहे का प्रायव्हेट सेक्टर ते चालवले जात असते. या प्रायव्हेट सेक्टरमध्ये व्यवसायांची काही महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य म्हणजे खाजगी पुढाकार, नफा प्रेरित व्यवसाय आणि काही मॅनेजमेंट असतं. हे खाजगी मालकी व्यक्तींच्या हाती सध्या तरी आहे. आणि या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची जी मालकी हक्क आहेत ही सभासदांच्याकडे असते. तर ते व्यवस्थापन जे आहे, त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते व्यावसायिक व्यवस्थापनांकडे असतं. हे व्यावसायिक व्यवस्थापक नफ्याला प्रेरित होऊन काम न करता ते व्यवसायाचा विस्तार, दृढीकरण, सामाजिक जागृती, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक कल्याण इत्यादी या घटकांवर सुद्धा लक्ष केंद्रित करत असतं. What is the meaning of private sector organization? The private sector is a part of economy that is run by individual or a group of individual. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन जे आहे ते एकाच क्षेत्रावर आधारित नसून त्याच्यामध्ये काही सब सेक्टर्स येत असतात. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये त्यांनी डिवाईड करून दिलं आहे की फर्स्ट आहे सोल प्रोप्रायटरशिप्स आहे, पार्टनरशिप फर्म आहे, जॉईंट हिंदू फॅमिली आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि जॉईंट स्टॉक कंपनी. ह्या सगळ्या ज्या सेक्टर्स आहेत, कंपनी आहेत, ते प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये येतात. The importance of private sector in Indian economy can be witnessed from of a tremendous growth of Indian BPOs, software companies, private banks, financial service companies. The manufacturing industry of India is floated with private Indian companies. In fact, they dominate the said industry. Manufacturing companies converting the sectors like automobile, chemicals, textiles, agrofunds, foods, computer hardware, telecommunications, equipment and petrochemical product were the main drivers of growth. खाजगी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील असे क्षेत्र आहे जे नफा मिळवण्यासाठी व्यक्तींच्याकडनं किंवा कंपनीकडून चालवले जात असते. आणि या क्षेत्रावर सरकारचं खूप मोठं असं कंट्रोल असतं, नियंत्रण असतं. खाजगी क्षेत्र त्यांनी डिवाईड करून दिलं आहे. जे प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन आहे ते त्यांनी काही सेक्टरमध्ये, काही कंपनीमध्ये डिवाईड करून दिलं आहे. त्यामध्ये आहे की सोल प्रोप्रायटरशिप असेल म्हणजे एकल व्यापारी क्षेत्र, पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था, जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये म्हणजे एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय, त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी संस्था असेल आणि जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे काही कंपनी असेल. तर या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्रांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे की भारतातील माहिती तंत्रज्ञान, खाजगी बँका असेल, आर्थिक सेवा देणाऱ्या ज्या कंपन्यांकडनं विकासावरून दिसून येते. तर भारतीय उत्पादक उद्योग जे आहे खाजगी कंपन्यांमुळे डेव्हलप झाला आहे. त्यांचाच दबदबा त्यांच्यावर निर्माण झाला आहे. आणि या उत्पादक कंपन्यांची वाहन निर्मिती, रासायनिक उद्योग असेल, कापड व्यवसाय असेल किंवा काही खाद्यपदार्थ निर्मिती असेल, कॉम्प्युटर हार्डवेअर असेल, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन्स असेल, खनिज तेल उत्पादन असेल, या क्षेत्रांवर त्यांनी प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते काबीज केलेलं आहे. आणि हे एक विकासाचं असं महत्त्वाचे असं घटक आहे. देन
वी विल सी दी व्हॉट इज सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल प्रोप्रायटरशिप काय आहे, एकल व्यापारी संघटना काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन्स आपण पाहणार आहोत. In the history and development of commerce, there are various forms of business organizations. It begins from sole trading concern, sole proprietorship. It is the oldest and simplest form of the organization. The word sole means single and the proprietorship means owner. Thus, the name itself suggests that there is only one owner, and sole trader is an independent owner of a business. The proprietor has all the rights and responsibilities of the business, and any profit or loss made, फॉर एक्झाम्पल ग्रॉसरी शॉप असेल, ब्युटी पार्लर असेल, गिफ्ट शॉप असेल, जो स्वतःच्या मालकीचा जो बिझनेस रन करतो असतो त्याला आपण सोल प्रोप्रायटरशिप म्हणू शकतो. ज्याचं स्वतःचं शॉप असेल, त्याचं स्वतःचं पार्लर असेल, ते स्वतःच्या मालकी हक्काचं आहे, त्याला आपण सोल प्रोप्रायटरशिपमध्ये त्याचा बिझनेस आपण कन्सिडर करतो. त्यानंतर त्यांनी म्हटलं की मिनिंग ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. इन दिस फॉर्म ऑफ अ बिझनेस अन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट हिज ओन कॅपिटल, युजेस हिज ओन स्किल अँड अंडरटेक्स द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. He manage affairs of the business, enjoy profits and bears losses on his own. This form of commercial organization, it is also known as proprietorship. The sole trader, individual entrepreneurship, proprietorship concern or sole trading concern. याचा अर्थ असं होतो की या व्यवसायामध्ये व्यक्ती हा स्वतःचे कॅपिटल त्यामध्ये गुंतवत असतो, स्वतःचं भांडवल त्यामध्ये गुंतवत असतो, स्वतःचं स्किल्ड त्यामध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर ज्याही काही ॲक्टिव्हिटी आहे तो स्वतः त्या पार पाडत असतो, आणि जो काही प्रॉफिट त्याला होतो आणि जो काही तोटा त्याला होत असेल त्याचा स्वतः आनंद किंवा तोटा तो सहन करत असतो. या व्यवसाय संघटनांमध्ये दुकानदारी असेल, एकल व्यापारी असेल किंवा व्यक्तिगत उद्योजकता आणि दुकानदारीची संस्था म्हणून ओळखला जातो. त्याचं एक उत्कृष्ट असं रोजगारावर आधारित जर उदाहरण द्यायचं म्हणाल तर सोल प्रोप्रायटरशिप आपण म्हणू शकतो. त्याची डेफिनेशन त्यांनी दिली आहे. अकॉर्डिंग टू द प्रोफेसर जे हॅन्सन डिफाईन ॲज दॅट की समटाईम्स नोन ॲज अ वन मॅन बिझनेस, इट इज अ टाईप ऑफ अ बिझनेस युनिट वेअर वन पर्सन इज solely responsible for providing the capital, for bearing the risks of enterprises and for the risks of ownership. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायाकरता आवश्यक असणारे भांडवल स्वतः उभारते आणि तो व्यवसाय डेव्हलप करत असते स्वतःच्या जबाबदारीवर आणि स्वतः रन करत असते, आणि जो काही नफा आणि तोटाला ती स्वतःच जबाबदार राहत असते, तेव्हा त्यास सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असे म्हणतात. नेक्स्ट डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू द प्रोफेसर जेम्स अँड डिफाईन ॲज दॅट दी सोल प्रोप्रायटरशिप इज अन इन्फॉर्मल टाईप ऑफ अ बिझनेस ओन बाय वन पर्सन. असं क्षेत्र आहे की जे एखाद्या व्यापाऱ्याने स्थापन केलेला एखादा औपचारिक व्यवसाय जो व्यक्तिगत वन मॅन शो जे आपण म्हणू शकतो, वन पर्सन डेव्हलप करते, त्याला सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणता येईल. नेक्स्ट त्यांनी म्हटलं की फीचर्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिप. त्यामध्ये आहे की फर्स्ट पॉईंट आहे इंडिव्हिज्युअल ओनरशिप. इट इज देर इज ओनली वन ओनर इज अ सोल ट्रेडिंग कन्सर्न. तो स्वतःचा वन ओनर असला पाहिजे. ही इन्व्हेस्ट ऑल दी कॅपिटल रिक्वायर्ड फॉर द बिझनेस. तो स्वतः त्याचं कॅपिटल त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याचा बिझनेस रन करणार आहे. सेकंड आहे नो शेअरिंग प्रॉफिट ऑर रिस्क. अ प्रोप्रायटर हॅज अ सिंगल ओनर ऑफ द बिझनेस. देर इज अ नोबडी टू शेअर हिज प्रॉफिट्स ऑर लॉसेस. ही एन्जॉय अ प्रॉफिट ऑफ अ बिझनेस ॲज वेल ॲज ही बेअर्स ऑल द रिस्क अलॉन. तो स्वतः त्याचा नो शेअरिंग प्रॉफिट असणार आहे किंवा तो स्वतःचा ओनर असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही आहेत. तो स्वतः त्याचा प्रॉफिट घेणार असणार आहे आणि रिक्स टेकरसुद्धा तो स्वतः असणार आहे. थर्ड पॉईंट आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट. अ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज द बेस्ट सुटेबल फॉर्म ऑफ अ सेल्फ एम्प्लॉयमेंट जॉब आहे. फोर्थ पॉईंट आहे की लोकल मार्केट ऑपरेशन्स. Large amount of capital and expert managerial ability is required for a large scale business. Sole trader has a limited capital and limited managerial ability. हा लोकल मार्केट ऑपरेशनचा पार्ट आहे की यामध्ये स्वतःचा असल्यामुळे त्याला तुम्हाला जास्त कॅपिटल त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. स्वतःच्या ॲबिलिटीवर तुम्हाला तो रन करायचा आहे. सोल ट्रेडर असल्यामुळे तो लिमिटेड कॅपिटलमध्ये रन होणारा बिझनेस आहे आणि लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी त्याला आवश्यक असणार आहे. आणि जनरली हा सोल ट्रेडर ऑपरेट्स इन अ लोकल मार्केटमध्ये देखील तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो रन करू शकणार आहात. फिफ्थ पॉईंट आहे की नो सेपरेट लीगल स्टेटस. अ सोल ट्रेडिंग कन्सर्न डज नॉट एन्जॉय सेपरेट लीगल स्टेटस. In the eyes of law, the sole trader and his business are considered one and the same.
सिक्स पॉईंट आहे की मिनिमम गव्हर्मेंट रेग्युलेशन्स असणार आहेत. देर इज अ नो सेपरेट ॲक्ट अँड लॉ टू गव्हर्न दी ॲक्टिव्हिटीज ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. द रजिस्ट्रेशन्स ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट कंपल्सरी. मिनिमम गव्हर्मेंट रेग्युलेशन्स, तुमचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे तुम्हाला इथे गव्हर्मेंटचे रेग्युलेशन्स मिनिमम असणार आहेत. कमी रेग्युलेशन्समध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस रन करायचा आहे. आणि लास्ट पॉईंट आहे की अनलिमिटेड लायबिलिटी. सोल ट्रेडर हॅज अ अनलिमिटेड लायबिलिटी. तुम्हाला इथे जास्त काही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. हे काही फीचर्स आपण इथे पाहिलेले आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेकंड लेक्चरमध्ये आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ सोल प्रोप्रायटरशिप, ते सेकंड लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच टू 11th स्टँडर्ड स्टुडंट्स.